नमस्कार. आज आपण बोलणार आहोत कुमन या मल्याळम चित्रपटाबद्दल. ऐकून आहोत की ही एक पोलीस कॉन्स्टेबलची गोष्ट आहे. गिरीशंकर त्याचं नाव आणि त्याचा अहंकार, त्याचा इगो त्याच्या सगळ्या कृतींमागे असतो. हो, आणि म्हणूनच हा चित्रपट म्हणजे एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. नुसती गुन्हेगारी कथा नाहीये. अगदी. तर चला जरा खोलवर शिरूया या कथानकात आणि त्यामागच्या मानसिकतेत. नक्कीच. तर हा गिरीशंकर सुरुवातीला कसा दिसतो? प्रामाणिक आहे, मेहनती आहे. हो, एक चांगला पोलीस वाटतो तो. पण त्याच्या स्वभावात एक मोठी मेक आहे. त्याचा तो कमालीचा अहंकार आणि स्वाभिमान. म्हणजे जरा जरी काही म्हणायला लागलं, अपमान वाटला, की मग तो बदला घेणार. अगदी त्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्याचा प्रामाणिकपणा वगैरे मग सगळं बाजूला राहतं. हा अहंकारच त्याच्यावर वरचढ ठरतो. आणि हेच कथेचं मुख्य सूत्र आहे मला वाटतं. बरोबर. आणि कथेला सुरुवात होते त्याच्या बदलीने. म्हणजे तो एका नवीन ठिकाणी जातो. हो. आणि तिथे काय होतं की वरिष्ठांकडून त्याला तसा मान मिळत नाही जसा त्याला हवा असतो. किंवा कदाचित दुर्लक्ष होतं त्याच्याकडे. जुन्या जागी जी एक सवय झालेली असते महत्त्व मिळायची, ती इथे मिळत नाही. आणि मग त्याचा तो स्वाभिमान दुखावतो. अगदी. इथूनच मग त्याच्या मनात ती नाराजी आणि सोडाची भावना यायला लागते. हो, रुजायला लागते. आणि खरं तर कामाच्या ठिकाणी असे अनुभव येतात अनेकांना. म्हणजे हे काही नवीन नाही. पण गिरीशंकरच्या बाबतीत काय होतं? त्याचा अहंकार. हो, त्याचा अहंकार या साध्या नाराजीला एका वेगळ्याच धोकादायक पातळीवर नेतो. तो याला असं पर्सनल घेतो, आव्हान समजतो. आणि मग त्याच्या व्यक्तिमत्वाची ती गडद बाजू दिसायला लागते. बरोबर. ही नकारात्मक भावना त्याला चुकीच्या दिशेने ढकलते. हो, आणि मग कथेत एक जबरदस्त वळण येतं. त्याच काळात गावात काहीतरी लहान-सहान पण विचित्र चोरे व्हायला लागतात. हो, कुणालाच कळत नसतं की हे काय चाललंय, कोण करतंय. आणि इथेच गिरीशंकरच्या डोक्यात तो खतरनाक विचार येतो. खतरनाकच. कारण तो या परिस्थितीचा फायदा घ्यायचा ठरवतो. म्हणजे कसं? तो स्वतः चोरीची योजना आखतो. अगदी. म्हणजे पोलीस असून स्वतः गुन्हेगार बनतो. पण अत्यंत हुशारीने. त्याचा प्लॅन काय असतो? प्लॅन हा की नंतर आपणच तपास करायचा, ही केस सोडवायची आणि वरिष्ठांच्या नजरेत हिरो बनायचं. तो गमावलेला मान परत मिळवायचा. काय डोकं चालवलंय. म्हणजे स्वतःच्या इगोसाठी, अहंकारासाठी पोलीस असून गुन्हेगार बनायचं आणि मग परत पोलीस म्हणून मिरवायचं. धोकादायक आहे हे सगळं. सुरुवातीला वाटतं की त्याचा हा डाव यशस्वी होतोय. तो चोऱ्या करतो आणि मग तपासात मदती करतो. म्हणजे बघा, स्वतःला एक हुशार पोलीस म्हणून सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. हो, पण ही फक्त हुशारी नाहीये ना, यामागे एक वेगळीच मानसिकता आहे. म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची, इतरांपेक्षा आपण भारी आहोत हे दाखवण्याची एक तीव्र गरज. आणि त्या गरजेपोटी मग तो नैतिकतेची सगळी बंधनं तोडून टाकतो. हो ना. आपण जर मोठ्या चित्रात पाहिलं तर हे स्पष्ट दिसतं की अहंकारासाठी रचलेला हा खेळ किती आत्मघातकी ठरू शकतो. हो, तो इतका गुरफटतो त्यात. की त्याला बरोबर काय, चूक काय हेच समजेनासं होतं. अगदी. फरकच कळत नाही त्याला. आणि मग हळूहळू परिस्थिती त्याच्या हातातून निसटायला लागते. म्हणजे त्याने जो सापळा रचलेला असतो इतक्या हुशारीने, तो त्याच्यावरच उलटायला लागतो. हो, कदाचित तो काही चुका करतो किंवा काहीतरी अनपेक्षित घडतं. आणि त्याला मग जाणवायला लागतं की अरे आपण ज्या रस्त्यावर चाललोय तो आपल्यालाच खड्ड्यात घालणार आहे. आणि आता परतीचा मार्ग बंद झालाय. हो, हे म्हणजे सेल्फ डिस्ट्रक्शन, आत्मनाशाकडे नेणारं उत्तम उदाहरण आहे. इथे अहंकार, मत्सर आणि बदला घेण्याची भावना या तिन्हींचा असा घातक मिलाप दिसतो. आणि जेव्हा या भावना एकत्र येतात, तेव्हा माणूस स्वतःचा शत्रू बनतो. गिरीशंकरच्या बाबतीत अगदी तेच होतं. तो स्वतःच्याच कृत्यांच्या जाळ्यात अडकत जातो अधिकाधिक. त्याचा तो खरा विकृत चेहरा समोर येतो. आणि शेवट त्याच्या नियंत्रणाबाहेर जातो. बरोबर. तर मग या सगळ्या चित्रपटाचा अर्थ काय काढायचा? कुमन आपल्याला हेच दाखवतो की अहंकार आणि सुडाची भावना माणसाला कसं अक्षरशः स्वतःच्या विनाशाकडे घेऊन जाऊ शकते. हो, एक प्रामाणिक माणूस कसं एका खतरनाक गुन्हेगारात बदलतो याचे एक प्रभावी चित्रण आहे हे. ही फक्त एका थ्रिलरची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. ही मानवी स्वभावाची एक गर्द बाजू आहे ज्यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. अगदी बरोबर. आणि हा चित्रपट पाहताना किंवा नंतर विचार करताना एक प्रश्न मनात येतोच. कोणता? की केवळ चित्रपटातच नाही, आपल्या आजूबाजूला खऱ्या आयुष्यात सुद्धा अहंकारामुळे झालेले छोटे अपमान किंवा घटना किती मोठं विनाशकारी रूप घेऊ शकतात. खरंय. याचा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे नक्कीच. म्हणजे
स्वतःच्या त्या मीपणाला किती नमस्कार. महत्व आज द्यायचं आपण आणि कुठे बोलणार आहोत थांबायचं. कुमन ती सीमारेषा या मल्याळम ओळखणं किती चित्रपटाबद्दल महत्वाचं आहे. हो ऐकून ना, आहोत की तेच. ही एक पोलीस कॉन्स्टेबलची गोष्ट आहे. गिरीशंकर त्याचं लाव आणि त्याचा अहंकार, त्याचा इगो त्याच्या सगळ्या कृतींमागे असतो. हो, आणि म्हणूनच हा चित्रपट म्हणजे एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. नुसती गुन्हेगारी कथा नाहीये. अगदी. तर चला जरा खोलवर शिरूया या कथानकात आणि त्यामागच्या मानसिकतेत. नक्कीच. तर हा गिरीशंकर सुरुवातीला कसा